वसईजवळच्या नायगाव परिसरात कॉलेजच्या 4 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। नुसते मारहाण करून थांबलेले नाही तर याच्यानंतर एका मुलीच्या त्यांनी पाया देखील पडायला लावलं आणि याहूनही पुढचा कहर म्हणजे हा संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ लाथाबुक्यांनी मारले, बॅटनी मारले, हा संपूर्ण व्हिडिओ आहे जो इंस्टाग्रामवर टाकला आणि इंस्टाग्रामचा हा व्हिडिओ आहे। या ज्या मारहाण झालेल्या मुलाच्या वडिलांनी पाहिला, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि थेट त्यांनी माणिकपूर पोलीस स्टेशन गाठलं। नेमका प्रकार काय आपण पाहूयात। वसईच्या नायगाव परिसरात राहणारा 17 वर्षाचा एक युवक हा 17 जूनला अमोलनगर परिसरात SRA फिटनेस या जिममध्ये आपला मित्र सोबत व्यायाम करत होता। त्याच ठिकाणी ही मृदुला नावाची मुलगी तिथे आली आणि तिला देखील व्यायाम करायचा होता। दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। त्याच वेळी मृदुलाचा मित्र आदित्य म्हणजे हा आरोपी आहे तिथे आला आणि तिथूनच खऱ्या वादाला सुरुवात झाली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 जूनला संध्याकाळी 7 वाजता हे पीडित 4ही मुलं आहे क्रिकेट खेळण्यासाठी गेले। त्यावेळी हा आदित्य पुन्हा तिथे आला आणि बोलला माझे वडील पोलीस आहे, दमदाटी केली, शिवीगाळी केली आणि तिथून निघून गेला। त्यानंतर 19 जूनला नायगाव येथील सीबड परिसरात आदित्यने या 4ही मुलांना तिथे बोलवलं आणि त्या ठिकाणी ही मृदुला देखील उपस्थित होती। या 4 जणांना आदित्य आणि त्याच्या मित्रांनी अक्षरशः लाथाबुक्यांनी बॅटने मारले, शिवीगाळ केले, मिळेल त्याने मारलं आणि मृदुलाच्या पाया पडायला लावलं। हे देखील या व्हिडिओमध्ये दिसतंय आणि या घटनेचा व्हिडिओ चित्रित करून इंस्टाग्राम तसेच सोशल मीडियावर प्रसारित केला। ह्या तरुणांनी जीवे मारण्याची देखील धमकी दिली। या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी 24 वर्षाचा आदित्य आणि 20 वर्षाची मृदुला यांच्यावर आणि त्याच्या अन्य 4 साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता कलम 189, 191, 118, 351 आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेमध्ये एक जो पीडित आहे तो मोठ्या प्रमाणावर जखमी झालेला आहे आणि त्या वसईला ते एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट देखील करण्यात आलेले आहे। या संपूर्ण प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, परंतु तरुणाई जी आहे की या संपूर्ण प्रकाराकडे कशा प्रकारे वळते आणि कशा प्रकारे जिममधला छोटासा वाद हा कशा मारहाणीपर्यंत पोहोचतो। मारहाणीनंतर असं नेमकं काय झालं का त्या मुलीच्या पाया पडायला लावलं, पाया पडायला लावल्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि ही संपूर्ण घटना आहे ह्या पीडित मुलांनी आपल्या आईवडिलांना सांगितली नव्हती, त्यामुळे हा प्रकार हा उघडकीस आला नव्हता। परंतु इंस्टाग्रामचा हा व्हिडिओ आहे हा पीडित मुलांच्या वडिलांच्या मोबाईलवर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार हा उघडकीस आला। त्यामुळे या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी देखील सध्या काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात पीडित तरुण असतील किंवा पीडित तरुणाचे वडील असतील त्यांचं नेमकं म्हणणं आहे काय आपण ऐकूया आणि तिथले स्थानिक नगरसेवक आशिष वर्तक यांनी काय माहिती दिली तेही ऐकूया। बात करने की सीबड़ बिल्डिंग के पीछे आ जाओ, उधर बुलाया, फिर बैट लेके हम लोग को मारा सबने। 5 जन थे और इंस्टाग्राम पे वगैरह डाला, इंस्टाग्राम पे स्टोरी डाला, वायरल कर दिया सब जगह। कितना मारा है और किस कैसे मारा? बैट से मारा, लकड़ी से मारा, लात वात मारा, पूरा टी-शर्ट निकाला था, पैर पड़ने बोल रहे थे, सॉरी बोलने बोल रहे थे। आपने घर में नहीं बताया? नहीं, उसने धमकी दिया था। सर मैं प्लम्बिंग का काम करता हूँ, मैं पापड़ी में था। जैसे मेरे को पुलिस स्टेशन से फ़ोन आया कि तेरे लड़के का वीडियो वायरल हो गया, तो मैं तुरंत भागते इधर पुलिस स्टेशन आया। तो वीडियो देखा तो ये लड़का मेरा ही है। तो फिर मैं उसको फ़ोन किया, वो क्लास में था। तो उसने बोला किधर है बेटा? तो वो बोला कि मैं क्लास में हूँ। मैं फिर उसको 7-8 बजे जैसा क्लास से छूटता है वैसा पुलिस स्टेशन में आया, वीडियो दिखाया। उसने मेरे को बताया नहीं था कुछ, ही ऐसा ऐसा मैटर हो गया। इतना लोगों ने मारा उसको, उठबसी निकाला, बूट के साथ पैर पड़ने लगाया, बुरी तरफ से उसको पीटा साहब। अभी गुना दाखिल हुआ है इसमें? गुना तो किया है गुना, अभी उसने क्या होता है देखते साहब। एडमिट कौन है अभी एडमिट वो दूसरा यश नाम का एक लड़का है, वो एडमिट है। कितना लगा? उसको सर पे चोट है, इधर लाता बुक्की से पेट में मारा है। जैसे मुझे फ़ोन आया इनके बच्चे लोग के पेरेंट्स का, वैसा मैं पुलिस स्टेशन आया उनको लेके और यहाँ पे कंप्लेंट दर्ज की है। उस मेडिकल के दौरान इनका जो लड़का है उनको उसका चेस्ट में थोड़ा सा पेन था, इसके लिए उसको एडमिट किया है। जिस तरह से इन लड़कों की पिटाई की गई है बाहर के लड़के लोग बुला के, हमारे एरिया का सिर्फ एक ही लड़का था जो अभी रेंटल बेस पे यहाँ पे रहने आया है। उसने मुंबई से 2 जन को और थाना से 2 जन को बुला के इन बच्चों की मारपीट की है। और सबसे ख़तरनाक बात यह है कि इंस्टाग्राम पे लाइव ये फाइट हुई, उन्होंने दिखाई ये सबको। मीन्स आज ये इंस्टाग्राम फेसबुक के दौर पे अगर छोटे छोटे बच्चे लोग ऐसा करने लगे तो मीन्स आजकल जनरेशन बहुत रॉन्ग साइड पे जा रहा है, ऐसा बोलने को हरकत नहीं है।